आपल्या विभागातील माजी नगरसेवक माननीय श्री सुनील मोरे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे। बोर्ड बिग बॅश 2025 ओम बॉयज क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। या ठिकाणी अतिथी पाहुणे यांचे आयोजन समिती अर्थातच ओम बॉयज क्रिकेट क्लब यांच्यातर्फे हार्दिक स्वागत। आपला मोलातला वेळ आपण या ठिकाणी काढून या सामन्यांना आपण भेट दिली। ग्राउंडच्या आतमध्ये जे लहान मुलं खेळतात त्यांनी खेळपट्टी बसून दूर व्हायचं। आता अंतिम सामना या ठिकाणी सुरुवात होईल। अंतिम सामना अर्थातच बोळवडा गार्गी 11 विरुद्ध बोळवडा सुपर जायंट्स अशा दोन तुल्यबळ संघांमध्ये अंतिम सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। या ठिकाणी टीम हडल झालेला आहे। पाहूया या सामन्याला लाभलेले पंच वैभव पवार आणि सुशांत मोरे। फलंदाजीसाठी सलामीवीराची जोडी गार्गी 11 संघाकडून नवीन बुर्रेला आणि प्रणिल झिमन
असे दोन बेधडक असे फलंदाज मैदानात उतरलेले आहेत. गार्गी वर्सेस जायंट्स, सुपर जायंट्स. फायनलचा सामना भोवाडा गार्गी 11 विरुद्ध सुपर जायंट्स. पहिला षटक घेऊन पहिलं षटक घेऊन संघाचे कर्णधार स्वतः संतोष चव्हाण, अर्थातच लोकप्रिय आपले नायगाव विभागातील पर्या दादा, गोलंदाजी मार्कवरती जुने जाणते गोलंदाज. तेच परत आता पहिलं षटक घेऊन सामर्थ्य दिल त्याला नवीन. पहिला चेंडू हळूवार पद्धतीने हलक्या हाताने खेळलाय. स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू त्या ठिकाणी तैनात होते. एका धावेने धावसंख्या वाढत खातं उघडलंय नवीनचं. इथे मात्र मोठा फटका, आखूड पद्धतीचा चेंडू होता, भिरकावून दिला लेग साईडच्या दिशेने. धावा मिळतील, सहा येईल षटकार. दुसऱ्या चेंडूवरती प्रणिल झिमानेचा मोठा फटका, षटकार ठोकला. 2 चेंडू 7 धावा झालेले आहेत. आता मात्र पंचांनी आपल्या बाजू फेरलेल्या आहेत. ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू, स्वर मारा, एक अवांतर धाव. 2 चेंडू 8 धावा झालेले आहेत. फ्लोअर लाईनचा चेंडू होता, फटका मात्र फसलाय. फलंदाज बीट झाले, हातामध्ये फटका खेळून बसलेत. निर्धाव पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा तिसरा चेंडू, धावचीतची संधी, मोठा हादरा नवीनच्या स्वरूपात. माघारी परतावा लागेल नवीनला. सचिन कोलवणकर याचा उत्कृष्ट असा थ्रो. तंबूच्या आश्रयाला धाडलंय. संतोष चव्हाण गोलंदाज, अर्थातच परेश दादा. चार चेंडू अद्याप झालेले आहेत, 8 धावा खर्च केलेले आहेत. मोठा हादरा धावचीतच्या स्वरूपात, नवीन बुरेलाच्या स्वरूपात या ठिकाणी पाहायला मिळाला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाहूया. नवीन फलंदाज स्वप्नील कदम मैदानाच्या आतमध्ये वन डाऊनच्या स्वरूपात. इथे मात्र पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचे खेळाडू लॉंग ऑन येऊन चेंडूची अडवणूक करतील. त्याच दरम्यान 2 धावा
सहजरित्या धावून काढले आहेत प्रणाली यांनी. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती म्हणजे 10. शेवटचा चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील. इथे मात्र फुलर यांचा चेंडू होता. सचिन भाताडे यांच्या डोक्यावरतून वन बाउंस चेंडू सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येतोय खणखणीत चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 14. मॅच खेळा आणि पाणी भरा उद्या. दुसरं षटक पाहूया कोण हाताळतील. अर्थातच दिनेश पांचाळ डावखुरे हाताचे गोलंदाज, जुने जाणते गोलंदाज. या नायगाव विभागामध्ये स्वर्गीय सतीश दादा धोळे यांच्या समवेत खेळलेले खेळाडू. गोलंदाजी मार्कवरती स्ट्राईक वरती असतील ते म्हणजे स्वप्नील कदम. दुसरा षटक घेऊन पंचांच्या डाव्या बाजूनी लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करतील. बॅटची काढा लागून चेंडू स्लिपला असलेल्या खेळाडूच्या हातामध्ये. स्ट्राईक रोटेट होते एका धावेने. धावसंख्या झाली ती म्हणजे 15. पुन्हा एकदा आखूड पद्धतीचा चेंडू होता. उत्कृष्ट चेंडू अडवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होते. सहा धावांना अवघ्या 3 धावांमध्ये त्यांनी कन्व्हर्ट करून दाखवलंय. बाउंड्री लाईन वरती उत्कृष्ट अशी चेंडूची अडवणूक झाली. 3 धावांवरती संतुष्ट. तीन चेंडू 19 धावा झालेल्या आहेत. हलक्या हाताने खेळलेला फटका. स्ट्राईक रोटेट झाले. प्रणिल झिमन पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. इथे मात्र झेलबाद होण्याची संधी होती. थोडेसे फंबल झाले क्षेत्ररक्षक. चेंडूची फेकी करतील. एकच धाव. चार चेंडू 20 धावा झालेले आहेत. इथे मात्र काव कॉर्नर रिजन मध्ये खेळलेला फटका. फटका फसलाय. खेळाडू बाद झालेले आहेत. एक सोपा झेल हाताळला. सचिन भाताडे त्या ठिकाणी तैनात होते. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये आपला विकेट देऊन बसलेत. स्वप्नील कदम वैयक्तिक 5 धावांवरती बाद झालेले आहेत. 8 धावांवरती माफ करा 8 धावांवरती बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज सर्वेश पवार स्ट्राईक वरती असतील. नवीन फलंदाज सर्वेश पवार बॅटर क्रमांक 4 चा फलंदाज.
हलक्या तरी कट केला. पॉइंट रिजन मध्ये संतोष चव्हाण तिकडे तैनात होते. एकाच धावेवरती रोखलं गेलंय. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या झाली 21. अवघ्या 7 धावा खर्च करत 1 विकेट घेतलाय. उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं. जुने जाणते गोलंदाज दिनेश पांचाळ तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा संघाचे मास्टर माइंड सचिन कोलवणकर तिसरं षटक घेऊन सचिन कोलवणकर गोलंदाजी मार्कवरती. पंचांच्या डाव्या बाजूने अर्थातच राईट ओव्हर द विकेटचा मारा करतील. सामोरं जाईल सर्वेश. पहिला चेंडू फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना सहजरित्या 3 धावा अर्जित केल्या आहेत. धाव संख्या झाली ती म्हणजे 24. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा गडबडलेत. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. बिमर साठी फलंदाजांनी दाद मागितली होती मात्र बिमर नाहीये. क्लीन डिलिव्हरी पंचांनी घोषित केली. 2 धावा सहजरित्या मिळतील त्या म्हणजे फलंदाज सर्वेशाला. बॅटिंगला कोण होता सर्व प्रणिल झिमन याला 2 धावा मिळतील. धाव संख्या झाली ती म्हणजे 26. इथे मात्र ओव्हर पिच चेंडू होता. मिड विकेट रिजन मध्ये तैनात होते सचिन भाताडे. उत्कृष्ट असा झेल पकडतील. आतापर्यंत त्यांनी सुरेख असे 5 झेल टिपलेत. माफ करा 6 झेल टिपलेत. मोठा हादरा प्रणिल झिमानाच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूर घाडी. आपल्या मित्राला सामोरे जातील. सचिन कोलवणकर आणि मयूर घाडी एकदम जवळचे मित्र आहेत. धाव संख्या किती झाले 26. कितवा बॉल आहे. धाव संख्या झालेली आहे 26. चौथा चेंडू घेऊन सचिन आणि मयूर असं समीकरण आपल्याला मैदानात पाहायला मिळेल. मोठा फटका सचिन भाताडे रनिंग कॅच करताना पाहायला मिळत होता आपल्याला मात्र झेल सुटलेला आहे. खूप उंच चेंडू होता. डिस्टन्स देखील त्यांनी तोपर्यंत कव्हर केलं होतं. या ठिकाणी मात्र चेंडू त्यांच्या बाजूला पडला. 4 चेंडू 28 धावा झालेले आहेत. 2 चेंडू शिल्लक.
5 बॉल झाले रे. पाचवा चेंडू आता चालू आहे. ओव्हरपिच चेंडू होता. आता मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल सोप्पा पकडतील. माघारी परतावं लागेल मयूर घाडी यांना. सचिन कोलवणकर यांच्या षटकातील हा दुसरा विकेट. नवीन फलंदाज, ज्या खेळाडूची आम्ही वाट बघत होतो फलंदाजीसाठी, तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येईल का? प्रज्योत चाळके मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. सकाळपासून ते फलंदाजीच्या वेटिंग साठी होते. आता मात्र त्यांचं स्वप्न पूर्ण झालेलं दिसताना पाहायला मिळतंय. लाईनी जर त्यांनी 3 षटकार ठोकले तर विक्रम कांबळे यांच्याकडून 1001 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू निर्धाव पद्धतीचा हाताळलाय. धावसंख्या झाली ती म्हणजे 28. शेवटचा षटक घेऊन चौथा षटक घेऊन मेगा फायनलचं मनीष पड्याळ. स्ट्राईक वरती असतील ते म्हणजे सर्वेश. चौथा षटक घेऊन मनीष पड्याळ पंचांच्या डाव्या बाजूनी अर्थातच राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतील. पहिला चेंडू आखूड पद्धतीचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूची फेकी करतील. पंचांनी आसमानाकडे बोट उंचावलाय. धावचित झालेले आहेत. सर्वेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यश कांबळे. धावसंख्या झाली ती म्हणजे 29. लॉस ऑफ 5 विकेट्स. बरोबर बिग बॅश 2025 चा सीझन 1 चा हा अंतिम सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय YouTube लाईव्हच्या माध्यमातून. GameSpot.in च्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. दुसरा चेंडू ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर. दिशा भरकटले गोलंदाज. पंचांनी आपल्या बाजू फेरल्या. एक अवंतर धाव स्वैर मारा. अवंतर धावेची धाव संख्या झाली ती म्हणजे 30. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन इथे मात्र ओव्हरपिच चेंडू होता. सचिन कोलवणकर चेंडूच्या खाली येतील. चेंडूला अडवतील. तदरम्यान 2 धावा धावून काढल्यात. यश यांनी धाव संख्या झालेली 32. 4 चेंडू अद्यापही शिल्लक. पाहूया 4 चेंडू मध्ये किती धावा कुठतायत.
अपोजिटचा संघ अर्थातच सुपर जायंट्स पुन्हा एकदा दिशा भरकटल्या आहेत. मनीष थोडेसे घाई करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला दिसत आहेत. धाव संख्या झालेले 33. पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन आता मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू हाताळला. फलंदाज बीट झालेले आहेत. यष्टीरक्षक दिनेश पांचा यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन स्थिरावला. 3 चेंडू शिल्लक. धाव संख्या झाली ती म्हणजे 33. पुन्हा एकदा तोच रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र थोडासा वेगळा सीन पाहायला मिळाला. ही व्हिडिओ मात्र मीम्स वरती नक्कीच जाईल. एक धाव सहजरित्या मिळाली यशाला. या ठिकाणी मीम्स बनलेला आहे. धाव संख्या झाली ती म्हणजे 34. फुल टॉस चेंडू. क्षेत्ररक्षक सचिन कोलवणकर त्या ठिकाणी तैनात होते. प्रज्योत चाळके यांचा मोठा फटका मात्र असफल ठरले आहेत. झेलबाद झालेले आहेत. लॉंग ऑनला तैनात होते सचिन. तंबूच्या आसऱ्याला धाडलंय मनीषांनी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूर चिकणे. शेवटचा चेंडू शिल्लक पहिल्या इनिंग मधला. काय आक्रमण करतील मयूर चिकणे पाहूया. फुलर लाईनचा चेंडू होता. सचिन भातडे यांनी उत्कृष्ट चेंडू अडवून चेंडूची फेकी गेली. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र धावचीत झालेले आहेत मयूर चिकणे. एका धावेने धाव संख्येत भर. धाव संख्या झाली ती म्हणजे 35. जिंकण्यासाठी 24 चेंडू 36 धावांची गरज. मेगा फायनलचा सामना या ठिकाणी रंगतदार पाहायला मिळताना. पाहूया सुपर जायंट संघाकडून बेधडक अशी फलंदाजीसाठी सलामीची जोडी कोण मैदानात उतरेल. पंच चेंडू घ्यायचा.
पंचांना विनंती असेल की लवकरात लवकर क्षेत्ररक्षणाचा सापळा रचून घ्यायचा आहे. बोयवाडा गार्गे 11 विरुद्ध बोयवाडा सुपर जायंट्स असा रंगतदार आपल्याला अंतिम फेरीतला हा सामना पाहायला मिळतोय. मेगा फायनलचा सामना या दोन तुल्यबळ संघांमध्ये 36 धावांचं लक्ष असेल. चालू ठेव, 1 मिनिट चालू ठेव. पहिलं षटक कोण हाताळेल पाहूया. गोलंदाज एंट्री फिक्स ठेवतो रे तुझी. झालं. ठीक. सुपर जायंट संघाकडून सलामीवराची जोडी अर्थातच सचिन भाताडे आणि सचिन कोलवणकर मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. सगळी साईडला ना, दिसत नाही रे. पहिला षटक घेऊन नवीन बुर्रेला सामर्थ्यातील सचिन भाताडे. पहिला चेंडू बॅटची गाडा लागून चेंडू पॉइंटला असलेले खेळाडू यांच्या हातामध्ये 1 टप्पा. तदरम्यान एक धाव सहजरित्या सचिन भाताडे यांनी अर्जित केली. एका धावेने संघाचा खाता उघडलाय व स्वतःचा देखील. दुसरा चेंडू घेऊन सचिन इथे मात्र लेग स्टंपच्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल होताना पंचांनी आपल्याला इथे वाईट स्वरूपात एक अवांतर धाव अशी दर्शवली. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती म्हणजे 2. पुन्हा एकदा फुलर लाईनचा चेंडू होता. हलक्या त्याने सिंगल कन्वर्ट केली आहे लेग बायच्या स्वरूपात. दोन चेंडू 3 धावा झालेले आहेत. तिसरा चेंडू घेऊन नवीन पॉवर प्लेचा षटक चालू असताना कव्हर सीझनला फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र प्रज्योत चाळके माफ करा स्वप्नील कदम त्या ठिकाणी तैनात होते. एक मोठा हादरा सचिन भाताड्याच्या स्वरूपात. मिस टाइम स्ट्रोक होता. चेंडू खूप टाइम हवेत होता. स्वप्नील कदम जाऊन चेंडूच्या खाली आणि उत्कृष्टाचा झेल पकडलाय. एक मोठा हादरा
तंबूच्या आश्रयाला धाडलंय सचिन भातडे यांना. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅट्समन संकेत मैदानाच्या आतमध्ये वन डाऊनच्या स्वरूपात. 36 धावांचा पाठलाग करत असताना तिसऱ्या चेंडूवरती नवीन आणि मोठा हादरा संघाला दिलाय, तो म्हणजे सचिन भातडेच्या स्वरूपात. चौथा बॉलर आहे आता. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा नवीन फलंदाज संकेत. फुल टॉस चेंडू होता. प्रज्योत चाळके यांनी चेंडूची अडवणूक चांगली केली. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 4 चेंडू 4 धावा झालेल्या आहेत. उर्वरित 2 चेंडू शिल्लक. पॉवर प्लेचे षटक प्रगतीपथावरती सुरू असताना जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. 20 चेंडू 32 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज दिशा भरकटले. लेग स्टिकच्या खूपच बाहेर चेंडू हाताळला. पंचांनी आपल्या बाजू फेरलेला एक दंडित केला गोलंदाजाला. अवंतर धाव वाईटच्या स्वरूपात. टीमच्या खात्यामध्ये भर. धाव संख्या झाली ती म्हणजे 5. इथे मात्र पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. चेंडूच्या मागे धावत असताना चेंडू सीमारेषा पार. मिळतील धावा 4. सचिन कोलवणकर यांच्या बॅटूतून आलाय पहिला चौकार. धाव संख्या झाली ती म्हणजे 9. बारा चेंडू. शेवटचा बॉल बाकी आहे का? शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील शिल्लक. 5 चेंडू 9 धावा झालेल्या आहेत. इथे मात्र पंचांकडे दाद मागितली जाते. फलंदाज बीट झालेत. निर्धाव पद्धतीच्या चेंडूनी पहिल्या षटकाची सांगता होताना या ठिकाणी पाहायला मिळते. दुसरा षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज कोण आहे रे? यश कांबळे डावखुरा हाताचे गोलंदाज. शारदा टॉकीज कडून गोलंदाजी करत असताना यश कांबळे. ओहो काय फटका सजवलाय कव्हर्सच्या आणि एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मधून खेळलेला फटका.
सीमारेषा पार, मिळतील धावा 4. फलंदाज संकेत याच्या बॅटमधून पहिला चौकार. धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 13. जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. ते हलक्या हाताने कट केलाय. चेंडूची फेकी करतील तदरम्यान एका धावेमध्ये कन्वर्ट केलंय. स्ट्राईक रोटेट झालाय. सचिन कोलवणकर स्ट्राईक वरती पुन्हा एकदा. तिसरा चेंडू. इथे मात्र लेग स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू. पंचांनी आपल्या बाजू फेरल्यात. एक अवांतर धाव. धाव संकेत वर. धाव संख्या झाली ती म्हणजे 15. जिंकण्यासाठी 16 चेंडू आणि 21 धावांची गरज. आता मात्र ऑफस्टिकच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू. गचा असं गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला अंतिम सामन्यामध्ये यशकडून पाहायला मिळतंय. 16 चेंडू 20 धावांचं समीकरण. आता आता मात्र कमबॅक केला गोलंदाज यशनी. बीट केलं फलंदाज सचिन याला. काहीसा चेंडू कळाला नाही. पुढे येथून चेंडूनी उसळी घेतली. यष्टीरक्षक मयूर घाडी यांनी उत्कृष्टरित्या गॅदर केला चेंडूला. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा दिशा भरकटल्यात. वाईड +1 थ्रोबॅकच्या स्वरूपात अशा 2 धावा सहजरित्या सुपर जायंट्सच्या संघाच्या खात्यामध्ये. धाव संख्या झाली ती म्हणजे 18. उर्वरित 3 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 18 चेंडू 18 धावांची गरज. 15 चेंडू 18 धावांची गरज. पुन्हा एकदा हलक्या हाताने त्याच दिशेला वारंवार संकेत फटके खेळत आहेत. धाव संख्या झाली ती म्हणजे 19. जिंकण्यासाठी 14 चेंडू 17 धावांची गरज. बॉलर्स बॅक ड्राईव्ह पाहायला मिळतो. फटका मिसफील्ड झालेल्या त्या ठिकाणी. मिसफील्डच्या चुकीमुळे धावा कन्वर्ट केल्या त्या म्हणजे 3. सचिन कोलवणकर सहजरित्या त्यांनी 3 धावा अर्जित केल्या आहेत. या 3 धावांची धाव संख्या झाली ती म्हणजे 22. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला आपल्याला शिल्लक. हो काय सुरेख गोलंदाजी
शेवटचा चेंडू काहीसा कळाला नाही. संकेताला धाव संख्या झाली ती म्हणजे 22. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. तिसरं षटक घेऊन गोलंदाज मयूर चिकणे गोलंदाजी मार्क वरती. तिसरं षटक घेऊन हो हो काय फटका खेळलाय. डी पेक्षा कव्हर बाउंड्री लाईनच्या पार. धावा मिळतील 4. येईल खणखणीत चौकार. आता मात्र जिंकण्यासाठी 11 चेंडू 10 धावांची गरज. सचिन कोलवणकर सिंगल डबल आणि चौकारामध्ये डील करताना पाहायला मिळत आहेत. कोणताही मोठा फटका ते खेळत नाहीयेत. पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून खेळलेला फटका. बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4. चौकार. आता मात्र जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. 10 चेंडू आणि 6 धावा. मेगा फायनलचा सामना या ठिकाणी एकतर्फी सुपर जायंट्स संघाकडे वळताना आपल्याला पाहायला मिळतोय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव अर्जित केली ते म्हणजे सचिन यांनी. जिंकण्यासाठी 9 चेंडू 5 धावांची गरज. इथे मात्र मयूर चिकणे थोडीशी दिशा भरकटले. ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर चेंडू त्यांनी हाताळला. पंचांनी वाईट स्वरूपात त्यांना दंडित केलंय. आता मात्र जिंकण्यासाठी 9 चेंडू 4 धावांची गरज. पाहूया मोठा फटका येईल का. फटका तर ऑफसाईडला दिशेचा खेळण्याचा प्रयत्न होता मात्र दोनच धावांवरती संतुष्ट व्हावं लागेल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता सचिन यांचा मात्र संकेतनी त्यांना माघारी धाडलंय. आता मात्र जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. आठ चेंडू 2 धावांची गरज. आता मात्र कव्हर्सला खेळायचा प्रयत्न होता. फटका फसला. यष्टीरक्षक मयूर गाडे यांनी चेंडू अडवला. जिंकण्यासाठी आता 7 चेंडू 2 धावांची गरज. सामना शेवटच्या षटकापर्यंत जातो की काय पाहूया. या चेंडूवरती काय निकाल लागतोय. इथे मात्र सोपा झेल देऊन बसले आहेत.
जिंकण्यासाठी 6 चेंडू 2 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज मनीष. मनीष पड्याळ 6 चेंडू 2 धावा असं समीकरण. या ग्राउंडची भौगोलिक परिस्थिती जाणता 2 धावा सहजरित्या मिळतील. ओम बॉयज क्रिकेट क्लब आयोजित बोयवाडा बिग बॅश 2025 पर्व पहिलं. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच 6 चेंडू 2 धावांची गरज. पाहूया शेवटचा षटक कोण हाताळेल. नवीन गोलंदाज मनीष घाडी गोलंदाजी मार्क वरती. चौथा षटक घेऊन सामोरं जातील त्याला सचिन. 6 चेंडू 2 धावांची गरज. इथे मात्र क्रॅकिंग बाउंड्री आणि सामना जिंकलेला आहे टीम बोयवाडा सुपर जायंट संघाने. एकदा जोरदार टाळ्या. संतोष चव्हाण अर्थातच पर्या दादा आणि कंपनी. बोयवाडा सुपर जायंट संघ अंतिम विजेता ठरतोय बोयवाडा बिग बॅश 2025 पर्व पहिलं. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. सामना आवडला असेल तर